स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकणाच्या दौऱ्यावर जात आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ते जाहीर सभा घेतील. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूण आणि लांजा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये त्यांच्या जाहीर सभा होत आहेत. प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती झाली नसल्यानं तसेच गेले काही दिवस सुरू असलेल्या राणे विरुद्ध राणे या राजकीय संघर्षावर आणि आमदार निलेश राणेंनी केलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावरच्या गंभीर आरोपांवर एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्या सोबत आहेत. अमोल, आजचा शिंदेंचा दौरा कसा महत्वाचा आहे? गेल्या काही दिवसांपासून जो राजकीय संघर्ष कोकणामध्ये पाहायला मिळतोय, त्या पार्श्वभूमीवर आजचा शिंदेंचा दौरा किती महत्वाचा आहे? माधवी, नक्कीच आजचा दौरा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्व आहे. जसं तू म्हटलीस यापूर्वी की मालवणमध्ये युती झालेली नाहीये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युती झालेली नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवरती अगदी फेसबुक लाईव्ह करून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी जो बीजेपी किंवा विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्यावरती जो आरोप केला होता त्या संदर्भात शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यानं तसं म्हटलं तर उघडपणे एकंदरीत निलेश राणे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली नाहीये. ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या अत्यंत सावधपणे आल्या आणि अशा या पार्श्वभूमीवरती साधारणपणे हे वातावरण पेटलेलं असताना राणे विरुद्ध राणे अशा प्रकारची लढाई दिसत असताना एकनाथ शिंदेचा हा दौरा, त्यामुळे मालवणमध्ये जी सभा असेल ती महत्वाची असेल. या सभेमध्ये एकनाथ शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, आपल्या लोकप्रतिनिधीला पाठिंबा देतात का, नेमकं काय बोलतात याकडे तर लक्ष ठेवावंच लागेल. पण त्याच वेळेला अगदी वेंगुर्ला आणि सावंतवाडीतली सभा किंवा लांजा आणि चिपळूण मधली सभा ही देखील महत्वाची आहे. पण दुसऱ्या ठिकाणी जर बघायला गेलं तर कणकवलीमध्ये साधारणपणे जरी कणकवलीमध्ये देखील एकनाथ शिंदे जात नाहीयेत महायुतीचे नेते. त्याचं कारण देखील तू म्हटलीस त्याप्रमाणे की महायुती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेलं नाहीये. आणि एक दुसरं महत्वाचं कारण असं आहे की साधारणपणे शिवसेनेत झालेली मोठी बंडखोरी किंवा शिवसेनेत झालेली फूट, त्यानंतर लोकसभा विधानसभात मिळालेलं यश आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिथे शिवसेनेचा बालेकिल्ला कोकण ओळखला जातो, त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रचारासाठी देखील एकनाथ शिंदे इथे येत आहेत. त्यामुळे अशा अनेक अर्थांना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा महत्त्वाची आहे. खरं तर निलेश राणेंनी असा आरोप केलेला होता की निलेश राणेंना पक्षामध्ये एकटं पाडलं जात आहे. आता या सगळ्या संदर्भात शिंदे काय भूमिका घेतात, आपल्या नेत्याच्या पाठीशी ते उभे राहतात का, हे पाहणं महत्वाचं असेल. अमोल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर कोकणात एकीकडे शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटलेला असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही समोर आली आहे. देवरुखमधल्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत